भोकरदन जाफराबाद विधानसभा मध्ये आपल्याला काय वाटतंय, कोण येणार? आमच्या मते तर आता सध्या तर हवा राष्ट्रवादीची चालू आहे। विधानसभा मध्ये आपल्याला काय वाटतंय, कोण येणार? संतोष दानवे। काय कारण? कामाला विकास व्हायले, काय काय विकास केले सर? नदीला कट्टे केले, वड्याला केले, नाल्याला। आपल्याला काय वाटतं? संतोष दानवे निवडून येईल। काय कारण? विकासाच्या मुद्द्यावर। विकासाचे मुद्दे आपल्याला काय वाटतं, कोण येणार? संतोष दानवे। काय कारण? विकास झाला। विकासाचे आपल्याला काय वाटतं, कोण येणार? संतोष दानवेनं विकास केला आणि संतोष दानवे कमीत कमी 50,000च्या लीड नाही येणार। 50,000 लीड नाही येणार। काय कारण होतं? काय काय विकास केले? कारण म्हणजे आमच्या छोट्याशा गावामध्ये कमीत कमी 3 कोटी रुपयाची कामं दिली त्यांनी। 3 कोटी? हो। आणखी म्हणजे पाण्याची व्यवस्था केली दानापूरून आमच्या गावाला वॉटर सप्लायची। काय वाटतं, कोण येणार भोकरदन जाफराबाद तालुक्यात? काय कारण होतं? पहिल्यापासून पण आता काम गिम चांगले केले ना। भोकरदन जाफराबाद विधानसभा मध्ये आपल्याला काय वाटतंय, कोण येणार? भोकरदन जाफराबाद विधानसभा मध्ये चंद्रकांत अण्णा आणि असं आम्हाला वाटतं 70-80 हजार मताच्या लीड नाही। काय कारण? कारण ते म्हणजे त्यांचं सर्व काम माणुसकी डबल पब्लिक मध्ये हे थोडं कुठलंही अडी अडचण असली ते केव्हा कॉल करा, तुमच्यासाठी ते अवेलेबल आहे। आणि हुकुमशाहीला वैतागून लोकांचं असं मत आहे घराणेशाहीला कंटाळल्यामुळे पण चंद्रकांत अण्णांवर जास्त विश्वास ठेवू शकते नव तरुण विद्यार्थी। संतोष रावसाहेब पाटील दानवे, चंद्रकांत दानवे आणि केशवराव झंजावाडे, विकास जाधव। नाही, मग हे समजा संतोष दानवे निवडून येतील शक्यतो। काय कारण? प्रचार वगैरे जबरदस्त चालू आहे, शक्यतो तेच निवडून येतील। काय काय विकास केले भोकरदन मध्ये? केलं त्यांनी, समजा बरेचसे पूर्ण नदीवर कोल्हापुरी बंधारे केले। आमच्या वाकडी गावामध्ये बी त्यांनी आपलं घर घर नळाची योजना केली, पाण्याची टाकी केली, नळ योजना आणली द्वित धरणातून, असे त्यांनी कामं केली। भोकरदन जाफराबाद विधानसभेमधून संतोष दानवे येऊ शकतो। काय कारण? कारण त्यांच्या वडिलांचे कार्य चांगलं आहे। वडिलांचे कार्य, रावसाहेब दानवेचे। मामा, भोकरदन जाफराबाद विधानसभा मध्ये आपल्याला काय वाटतंय, कोण येणार? संतोष पाटील दानवे। काय कारण होते मामा? त्यांचे कामं चांगले, विकास चांगले, लाडक्या बहिणीचे पैसे आणले, गाय गरीबाला पगार चालू केले, रोडाचे कामं केले, सिमेंट रस्ते केले। भोकरदन जाफराबाद में आपको क्या लगता है, कौन आ सकता है और कौन गिर सकता है? देखो, अपन को चंद्रकांत पाटिल दानवे चाहिए अभी तो। क्यों, क्या वजह है? वजह तो कुछ विकास नहीं हो रहा ना अपने भोकरदन सिटी में। बोलो ना क्या है इसके अंदर ऐसा सक्सेसफुल विकास, तो बोलो तुम क्या है। क्या क्या होना आपको भोकरदन शहर में, विकास क्या होना? देखो, पहले तो यहाँ पर बाईपास भी नहीं, और ये खंबा है, देखो ये खंबे को आज तक भी लाइट नहीं आया। अच्छा। हाँ, और लाइट चाहिए और अच्छी चीजें चाहिए। सिल्लोड और भोकरदन शहर को अगर कंपेयर करें तो भोकरदन शहर, बहुत सारे लोग बोलते हैं कि पीछे है भोकरदन शहर, तो क्या वजह है उसकी? बहुत पीछे है ना, क्या है सिर्फ भोकरदन सिटी में बोलो तुम। अभी सिल्लोड में देखो कितने बड़े बड़े कॉलेजेस है, स्कूल है, यहाँ पर नहीं है ना उतनी सिक्योरिटी। भोकरदन जाफराबाद विधानसभा में आपको क्या लगता है, कौन आ सकता है? चंद्रकांत दानवे आ सकता है। क्या वजह है? आज से 10 साल पहले उन्हें काम अच्छे करा था, इसके लिए। संतोष दानवे ने अभी कुछ ही नहीं करा। क्या क्या विकास चंद्रकांत दानवे ने उनके टाइम पर करे थे, अभी 10 साल में नहीं हुए जो काम? चंद्रकांत ने पहले, सब में पहले तो गरीब लोगों की ज्यादा ही मदद करे थे। किसी को, हिंदू लोगों को शमशान भूमि, मुसलमानों को कब्रिस्तान, किसके रोड के मुद्दे से पूरा काम करके दिए थे। अभी तो 10 साल से तो कुछ ही नहीं हुआ। डिविडर में गाने के 5 साल से गाने निकाल नगर परिषद वालों ने। भोकरदन शहर, जाफराबाद शहर में कौन कौन से मुद्दे हैं जो संतोष दानवे ने अभी तक नहीं करे? ऐसे तो कोणतेच नहीं मुद्दे उन्होंने अभी तक कुछ करे। सिर्फ आगे चुन के, जब से तो एक ही गली में एक राउंड नहीं हुई उनकी 10 साल में। भोकरदन जाफराबाद विधानसभा में आपको क्या लगता है, कौन आ सकता है? हमारे कमल के फूल आएंगे। संतोष दानवे? संतोष दानवे जरूर आएंगे, और जो है तो हमको पूरा सपोर्ट करते हैं। हमारे हथगाड़ियाँ वहाँ लगते है, तो आज तक हमको सटा ही नहीं उन्होंने, इसलिए वो उनको 100% जो तो हमारा उनको सपोर्ट मिलेगा, और जो है तो उनको वोट से, बहुमत से चुन के लाएंगे हम। भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये आपल्याला काय वाटतंय, कोण येणार? आता सब लोकांचं अपेक्षा आहे की केशव पाटील यांना आले पाहिजे। काय कारण? त्याचं कारण असं आहे की गेली आता जे पदावर लोक आहे ज्यांनी राजकारभारामध्ये आता जो कारभार चालवला ते 30-40 वर्षापासून ते सगळे त्याच्यातच आहे, आणि लोकांचं काहीतरी जास्त दिवस झाले म्हणून लोकांचं कार्य जे
विकास व्हायला पाहिजे, काही व्हायला पाहिजे असं लोकांचं समाधान झालं नाही. म्हणून थोडंसं 2 लाखाची नाराजी असल्यामुळे केशव पाटील 100% येतील अशी खात्री. भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये आपल्याला काय वाटतंय कोण येणार? तर भोकरदन तालुक्यामध्ये जर म्हटलं तर आतापर्यंत कोणताही विकास झालेला नाहीये. त्या हिशोबाने केशव पाटील हे जनतेमध्ये सक्रिय आहे आणि फार त्यांचं योगदान आहे. त्यांनी मराठा आरक्षणामध्ये पण फार साथ दिली जरांगे पाटलाला आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. कुठेतरी ते कामे करू शकता. त्या हिशोबाने दोन्ही दानवे हे नको, त्या हिशोबाने आम्ही केशव पाटील यांना पूर्ण ताकदीने निवडून देण्याचा प्रयत्न करू. आपलं काय वाटतंय भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये कोण येणार? आपले भोकरदन शहरामध्ये केशव आनंदराव जंजाळ यांना आला पाहिजे. हे चांगला विकास करू शकता आपल्या भोकरदन मध्ये. काय कारण होते, काय विकास कामं त्यांचे लय चांगले आहे. शेतकऱ्याला भाव नाही भेटत, आता काही नाही, भाव नाही, काही नाही, रस्ते खराब आहे. तर आपला म्हणणं असं आहे, रस्ते आपले शेतकरीच्या भावाला मालाला भाव भेटायला पाहिजे. मामा, भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये आपल्याला काय वाटतंय कोण येणार? आमचं म्हणणं आहे की संतोष भाऊच यायला पाहिजे. काय कारण होते मामा? त्यांचं कामं चांगले. काय काय विकास केले भोकरदन जाफराबाद तालुक्यात? अनपढ माणूस जास्त सांगता येणार नाही, पण विकास खूप चांगला केला त्यांनी. भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये आपल्या विधानसभामध्ये आपल्याला काय वाटतंय कोण येणार? संतोष भाऊ 100% निवडून येणार. काय कारण होतं संतोष भाऊ? संतोष भाऊने भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील विकास चांगले केलेला आहे आणि त्यांनी ग्रामीण शहर सोडून ग्रामीण भागात एवढा विकास केलेला आहे. नदीचे काम असो, रोडाचे काम असो, एका गावातून त्यांनी 2-2 रोड दिलेले. भोकरदन जाफराबाद विधानसभा में आपको क्या लगता है कौन आ सकता है? इस बार हमको परिवर्तन चाहिए. परिवर्तन इसलिए कि भोकरदन शहर के अंदर कोई विकास नहीं हुआ. जो बड़े बड़े मुद्दे थे, जैसा बाईपास है, बस स्टैंड है, पानी की समस्या है, ये एक भी मुद्दा हमारा पूरा नहीं हुआ. इसलिए हमको परिवर्तन चाहिए. और परिवर्तन बोले तो चंद्रकांत पाटिल दानवे अभी तुरंत जो है परिवर्तन की लहर है और सभी लोग परिवर्तन चाहते हैं. जो विकास करेंगे वो आगे बढ़ेंगे. और आगे बढ़ने के बाद में समस्या पानी की, रमजान के महीने के अंदर लोगों ने पानी की से बहुत तड़पे. कोई पार्टी ने सामने आकर विकास ही नहीं करी और विकास जो करेंगे हम उसके साथ रहेंगे.